महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. पेशंट आमच्याकडे साधारण संध्याकाळी 5:30 वाजता आला. पेशंट 5:30 वाजता आल्यानंतर पेशंटचा BP वाढलेला होता आणि पेशंटला तो त्रास होत होता. तर आमच्या डॉक्टरांनी होणारा त्रास आणि BP सेटल करण्यावर प्रथम केला आणि त्यानंतर डिलिव्हरीचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाचा हा प्रवास कसा होता एकंदरीत काय सांगाल? आणि आता बाळांची प्रकृती कशी आणि कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते? डिलिव्हरीनंतर बाळांना प्रीटर्म डिलिव्हरी असल्यामुळे बाळांना NICUची गरज लागलेली आहे. सुरुवातीला एक बाळ व्हेंटिलेटरवर होता आणि एकाला CPAP सपोर्ट होता. जे बाळ व्हेंटिलेटरवर होतं त्याचा आता व्हेंटिलेटर सपोर्ट सुद्धा निघालेला आहे आणि दोन्ही बाळं CPAPवर स्टेबल आहेत. तर दिनानाथ मंगेशकरनी हॉस्पिटलनी त्यांच्या खुलाच्यामध्ये तुमच्या हॉस्पिटलचे नाव घेतलेले आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणी तुमच्या हॉस्पिटलची आता भूमिका काय असणार? दीनानाथ हॉस्पिटलच्या खुलाशावर बोलण्यापेक्षा तुम्ही आमच्या इथे दिल्या गेलेल्या ट्रीटमेंटबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलू शकता. दोन्हीही मुली आता स्टेबल आहेत.